श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमो नमः। राधा कृष्णाय नमः। वंदे वंदारं वंदारं वृंदावन विनोदिनं वृंदावन कलानाथं पुरुषोत्तममद्भुतं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। महत्पारणमज्ञाननिधिप्रकाशं सदा मन्दहासरूपं यतीशं श्री शुक्रतीन्द्रहस्तसरोजजातं श्रीसुधीन्द्रं प्रणमामि नित्यं। नमन् नमन् गुरुं सदा काशीमठाधिपं बुधं सुधीन्द्रतीर्थवन्दनं संयमीन्द्रसंयुतम्। अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ब्रह्मान्ताग्रवस्साक्षात्तिष्ठन् देवं श्रीपतिः आचार्य श्रीमदाचार्य संतु मे जन्मजन्मनी। सत्संगाक पाविल तसले सर्व महाजनाक प्रीतीन वंदन करता श्री पुरुषोत्तम मासो खंची प्रकार आचरण कोरका प्रति एक रूपान करतना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी चारी वर्णाकही तंगतंगेने कोरका जलाल तसले कर्तव्य म्हळ्यावर हिची सांगून येता। तशी ब्राह्मणाक क्षत्रियांक वैश्यांक शूद्रांक जाल्यार नारदू समान जावन आशिल्लें व्रत कसलें म्हळ्यार प्रत्येक प्रथम कसाने शौच म्हळ्यार स्नान शुद्ध जावका शुद्ध केवल बाह्य इंद्रिय शुद्ध जाले पावना केवल आमगेल मन शुद्ध जावका सर्व इंद्रिय शुद्ध जावका देहाचे अंतर आणि बाह्य म्हणून सांगून दोन्ही शुद्ध जावका म्हणून एक विषय सांगतो। तशी जी गंगा स्नान इत्यादी आमी पळयताच गंगे वचून आमी बुडताची नाव आमगेलें पाप धूर देलें देवान आमकां संरक्षण केलें असल पुरा आमी विचार घेवन येताच। जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी केन्नाय स्नान करतना नावे खंयच्याय विशयांत आमी मना लेखतना आमी अहोभाग्यम देवान आमकां कितें व्हड भाग्य दिलां म्हळें सुरेख आमी आलोचन करूंक ते देखून धडधनवरायाक हांगा तो सांगता व्हड भाग्यान करतना तुका हें मेळ्ळें नाम हें सिंहासन मेळनाशा पुरो नावें सुदैव नामक ब्राह्मण जावन तूं अमुक अमुक पुराय धर्मकर्म केलेलें तसली ती गुणसुंदरी तुका प्राप्त जालेली तेमान न्ही तुगेलें जिवितचर्येंत खंयची की ते सर्व विचारान करता जाल्यार ते देवलान येवन ते चरणाले खंयची की भविश्य सांगोस तसल ते शुकदेवाक पळोवन देवल तागेलें भविश्य सांगता। देवल म्हळ्यार सानू एक येतलो वाटेर वतल न्हय देवल वृत्तांत स्वारोचीश मन्वंतरां भितर आमकां दिसता। सुरेख स्वारोचीश मन्वंतरां भितर परमात्मान विशेष जावन अवतार घेवचो तापस नामक परमात्मो थंय अवतार घेवता ताणें। तसं ते दोन्ही मन्वंतर स्वारोचीश मन्वंतरां भितर स्वयंभू म्हळ्यार मन्वंतर प्रथम तदनंतर स्वारोचीश मन्वंतर येवचें ते मन्वंतरां भितर परमात्माल अवतारू तातूंत वो देवल नामक ऋषीश्वरू मस्त तपश्चर्य आचरण करता। त्या वेळाचेर आहा आनी हू म्हणून सांगून दोन गंधर्व ते दोन गंधर्व मस्त ताका बाद दिता। एकलो हस्ती जावन येवन बाद दिता एकलो सिसड जावन येवन बाद दिता। तपस्या भंग करची कितें नांव न्हू नाना रुपान करतना तांकां तोंदरे आस करताच। त्या वेळाचेर ताका दिसता देवलाक कोप येयलो कडेक देवल करता मुखारी तुवें हस्ती जावन तुवें जन्मा येवका तशींच म्हाका सिसड जावन तूं बाद दितलो तशें करून तूं म्हाका सिसड जावन जन्मा येवका जाल्यार तें हस्ती जावन इत्यादीक ताका बाद दितना देवलो कितलें मन चांग पळय आतां गेलें बाद दिल्या हांकां दिवका जाल्यार शाप दिला जाल्यार ते हस्ते सोंडाणे भितर ते देवल महर्शी घेवन तो एकड तेकडच्यान दवरून ताका जोईन काडल्या वरीची ताका हेकड तेकड हलयलें गे ताणें। तेन्ना गेले देहाक चांग जावन आशिल्लें वार मेळ्ळें का थंड वार मेळ्ळा एक जिवाक सुख केलां तसो करून तसल मनशाक नावें तसल एक बाध दिलेलो गंधर्व जाल्यार हांव असल ताका एक शाप दिवं समोवें ताका कसलो एक चांग उपकार करूं नको म्हणून सांगून देवल महर्षी
ते हस्ते सांगता खंय पळ बाबा तुका हस्ते जन्म येवका जाल्यार ताजे फुडें विंगड एक जन्म घेवन तांतू तुका सूख इत्यादीक मेळ्ळें जावन ताजे नंतर वयले जन्म तुका हस्ते मेळ्ळो म्हण एक जन्म ताका चांग उत्तम जन्म दिलो ताणें अशी तदनंतर थंय विशेश जावन आशिल्लें एक रायो जावन जन्मा येता राजधर्म पालन करता तसलो तो आहा म्हळ्यार तसलो गंधर्व विशेष रूपान विश्वरूप म्हणून सांगून तागेलें नांव सांगताची तसल ते राय जावन तो तांतू भितर जन्म आयला छंदवृत्तांत तागेलें देवधर्म इत्यादी कोर नाशिल्लो गंधर्व म्हळ्यार तांणी देवाल सेव करचे तरी येवचे तरी मस्त कठीण तपश्चर्या इत्यादी कोरून येवचे अशी जी तांकां तपस्या करना नातिलें जप तप अनुश्ठान नातिलें तांकां स्थान मेळचें न्हय गंधर्वांनी जायत तेच गंधर्व अप्सरसा इत्यादिकांनी मस्त देवाल सेव केली खंय मस्त तपश्चर्या केलें परमात्मा म्हाका ते पुराय खंयची की गोपिका स्त्री आयल्याची तांणी पुराय अप्सरसा थंय गंधर्व अप्सरस म्हणून आसात तांणी पुराय जाणांनी ते देवाल सेव करून देवाला मागलें की देवा तुगेल्या चरणाचेर अर्पण करचें भाग्य मेळका तुगेलें हृदय तुगेल्या देहाचें प्रति एक अंगांग स्पर्श करता भाग्य म्हाका मेळका ना तुका आलिंगन करता भाग्य मेळका तूं म्हगेले जांगेर न्ही देवका ना तुका घेवन हांवें मोग करता म्हाका भाग्य दिवका देवा म्हणून सांगून एक अप्सरसांनी हजारो वर्स तांगेलें तपश्चर्या व्रत इत्यादी केलां तशें व्रताक विशेष मोल आशिल्लें हें अधिकमास केवल तांकां देवालाक मागले कुडले तांकां तुमी वचा म्हणून देवान नाटक कळयलें न्हय ताजी मातशी तांगेली तपस्या आसता तशींच कश्यपान परमात्मान म्हगेल्या उदरान तूं आमकां जावका चरडो जावन हांवें येवका त्या चरणान म्हाका बापूस म्हणून तसो जावका म्हणून जाल्यार ते कश्यपान अदितीन कसलें एक नमुन्याचें पुण्य केलां कितली जप केलां तितली तपश्चर्या केलां म्हण तुमी आलोचन करका तसलें तें तपश्चर्या मागशी ते परमात्मान अनुग्रह करून ते गोपिका स्त्री जावन आयलेच परमात्मा एक मनशाक दिवका जाल्यार तसन सूख दिता आनंद दिता सर्व विशय दिता तशीं ताका तो अहंकार आयलो म्हणून जाल्यार तो अहंकार क्षणमात्रान करतना मोडता तसलें ते अहंकार मोडचे तसलें गोपिका सर्व ते परमात्मा लोटू रास कळताच खंय तांणी येताच कृष्णा वटू तांकां एक भारी संतोश जाता कृष्णान खांद्यार बसल्याचे आमी कृष्णान आमकां असल नमुन्यार भोग केलो कृष्णान आमगेले हाता घट्टी धरलें कृष्णान पडोवन धरलो हें पुराय तांगेलें मना येतना तक्षण थंय भितर आशिल्लें विवेक आनी आनंद तांकां तूं बुद्धी रे वचा म्हणून सांगना बुद्धी तांकां एक प्रचोदन करता खंय तुगेलें तितलें सूख कोण आसा साक्षात जगन्नियामक परमात्मा तुका हे नमुन्याचेर तो तुका मोग करता म्हणून जाल्यार म्हण तक्षणी गेल मना भितर तें आयलेंची परमात्मा सोणजोळ तिका वयर देखून डाब्बांनी तुका पडता एकडे तेकडे पळयल्यार परमात्मा ना थंय अदृश्य अयो हांव कस चुकी केली येदोळ पर्यंत म्हगेलें उट्ट आशिल्लो कृष्ण म्हाका दिसना म्हूण अशें खंयची की पश्चाताप जाल्यार ती पावता खंय केन्नाय परमात्मा विशयांत मेळचे तसलो आनंद कितलेक नमुन्याक घट्टी जाता तितलेंच दुख्ख जाल्यार तेच प्रमाणाचेर मेळटा परमात्माला देखून आमी दूर गेलेले वियोग तो तितलो नमुन्याचेर एक मनुश्याक बाधक जावन राबता परमात्मा सेव केलेलें सेवा पुण्य हाका तें साधक जावन राबता म्हूण अशीं साधक आनी बाधक म्हळेलें परस्पर जावन आशिल्लें तशें मेळचें तशें कितलीकी रशीश्वर पुराय कृष्णान मुखार जन्मा येवचें आसा कृष्ण कंसा मारचे कितें जन्मा येता म्हणून सांगल्यार तांणी भारी आतुर जावन परमात्मान येवचे काल जालो परमात्मान येवचे कालो जालो म्हणून सांगून खंयची रीती सगळोच परमात्मा कालाक राखून आसताच परमात्मान अनुग्रह केलो म्हणटना तें सगळींची निरंतर आसतना तें अनुभवसून तसर घेवन तसन तें सूख तांणी भक्ताची म्हणून तसन तें दाखयता अशें हांगा खंयचेय एक मनुश्याल एक गर्व म्हळ्यार तें मधोन्मत्त म्हळें तें देखून सांगचें आख्खा आशिल्लें तसल तें मध निवृत्ती करची म्हळ्यार हेची विशेष जावन हस्ते जन्म हस्ती म्हळ्यार मध म्हण अर्थ अहंकार म्हण अर्थ हस्तेक येवच्या कारण अहंकाराचें एक तात्वीक रूप खंयचें म्हळ्यार हस्ती तें देखून ताची गांभीर्य इत्यादी पळयतना करता मधोन्मत्त तें
तसल ते हस्तेचो जन्म तुका येवका म्हण सांगून हांगा गंधर्वाक देवलान शाप दिला. हांगा सिसडी ते दोगूय गंधर्वच आनी परस्पर अत्यंत आत्मीय. हांगेलें क्षुल्लक जावन आशिल्लें कुहक विचार कसो म्हण सांगल्यार कोण की परमात्मालें उपासन करता, परमात्माल दैवीक जावन आशिल्लें श्रद्धा भक्तीन करतना खंयचेय एक कामा भितर निरत जाल्या वेळाचेर हे गंधर्व आसच्या पुरो हे गंधर्वान बाद दिल्या म्हळ्यार वय तांकां तें फल मेळका म्हळ्यार खंडीत. तशें करून कोणूय देवा पुजेक तुळस गांती तंजायत नावें खंयचेय वेळाचेर देव भजन इत्यादीक म्हणटा म्हण जाल्यार नावें तांकां खंयचेय कारणाचेर कोणूय खंयचे रितीर बाद दिवच्या नाचे. देवाल सेवा तत्पर जावन आशिल्ल्या वेळाचेर वाती करताची नांव आरती वाती घालताची देवाल खातीर जावन माला इत्यादीक ग्रंथ ती बांदिताची असल पुराय करतना तांकां ताका कसल जावका तुमच्यान साध्य आसल्यार तें वट्ट करून दिया. नावें खंयचेय कारणाचेर तुमी सेवा करतना नावें सेवा करत कोण करतना तांकां तुमी देवका. थंय देखून निमगेचें श्री शांगरी भक्तीम हरिदास दास्यम परमात्मान दास्यत्वाचें दास्यत्व दी म्हूण मागला. अथर्वण रहस्य सांगता तशें करून परमात्माने दास्य कोण आसाची तांगेलें दास्यत्व मागचें तसल तो एक भाग्य तें इदु भाग्य इदु भाग्य इदु भाग्य वय्या परमात्मान आमकां अनुग्रह कोरका आमगेलें तें भाग्य म्हूण. तशें अत्यंत स्नान पवित्र जावचे खातीर जावन आसल्या वरीची हांगा आमी लेखुका परमात्मान दिल्लें आमगेलें भाग्याक कसन जावन आमकां दिल्लें देवान तांतो आमी तृप्त जावका तांतो आमी संतोष पावका म्हूण सांगून शास्त्रवचन आसूचें. तशें करून तुगेलें खंयचें की दृश्ना अंत भितर योगा भितर येयलें पालिगे बंदದ್ದು पंचामृत तशें करून तुगेलें भाग्याक तुका कशें की देवान दिलें हें भारी संतोशान तूं तें स्विकार कर. अशी विशेश जावन हांगा हस्ती जन्म तशींच हे कडच्यान सिसड जावन जन्म आयल्या. शापान करतना येयलें तशींच थंय राय जावन ताणें जन्म आयिल्ल्या वेळाचेर ताकाय त्या काळाकय विशेश जावन आशिल्लो थंय दुर्वास मेळटा. ते दुर्वास आले एक हाजन करतना ताणें रायाक मेळचे खातीर येतना राय उठान राबना देवा पुजे बैशिलो हांव. तशें करून ताणें कशें की एक दिवका जालें तसलें ताका दिना अशें राबलो ताका बाद दिली ताणें. तशी जी अनेक कथे भितर येता दुर्वासान देवपुजा इत्यादी केली. परमात्माक इंद्रदेवाक तो खंयची की हस्तेचेर ऐरावताचेर बैसून ताणें वता आसतना परमात्माल प्रसाद हो स्विकार करी म्हूण सांगून रुद्रदेव एक प्रसाद ताका हांडिता. इंद्र घेता आनी तागेलो ऐरावतार बोडार दवरता. ऐरावत कशें करता ताका माथ्यार कशें की आशिल्लें विंगड म्हणून दिसता तें कारण तो बोडार लावन तो घालता आनी पांयान तें मस्तिता. प्रसादाक अवमान जालो जेवच्याक इंद्र परमात्मालो अत्यंत अग्रेसर भक्तां भितरी ते देखून ताका देवेंद्र म्हणून नाम आनी खंयचेय कारणाचेर तांणी चुकून पडच्या साध्य ना जाल्यार परमात्मालो प्रसाद घेतना तांगेलें तें दौर्भाग्य की खंयचेय एक रोगान तें करचे खातीर जावन ताका तसलो एक सन्निवेश निर्माण जालो. त्या वेळाचेर दुर्वासा कोप येता. दुर्वास सांगता हें तुगेलें खंयचें की मना भितर आशिल्लें अहंकार तुका वाडला. अहंकारान तूं केलेलें ते अहंकाराचो नाश जावका ताजे खातीर जावन तुगेलें आशिल्लें कसलो संपत आसा नामे तुगेली इंद्र पदवी तुगेल्या हातान दाखोवन भायर सरून वचो तुका मेळना अशें राबो. सगळे देवत बिल्लेच दुर्वासाल शाप कसं करूं जाता. तुका मेळचें ना जें म्हूण सांगलां पुराय देवता पुराय ओटू गेलेची आज आमकां हे कडच्यान इंद्राल पदवी गेली राक्षसांनी इंद्र पदवी आक्रमण करून घेतल्या आनी पुराय देवत भायर पडल्याचे. हांकां सीता देवालय चमकल्याची ब्रह्मालय चमकल्या. ब्रह्मा आतां अशें परिस्थितींत राबल्याचे आमी आमकां कसलेंय तूं एक ताका एक सोल्युशन म्हणटा कसलें एक वेवस्था करून दाखय म्हण. तो म्हणलो हांव कसलेंय करूं जायना आमी त्या परमात्माला नारायणाला घेवच्या म्हूण सांगून
त्या नारायणाला वचून मागतात ते त्यातनं खंयचेय कारणाक एक परमात्मुताक एक सोल्युशन परमात्मा सांगता तशें जाल्यार तूं एक काम कर सुरेख एक राक्षसा ओटू एक टाई अप करी कसं नाही एक हंत भितर तांकां आप्पोन एक समान मनस्क म्हणून सांगून एक बैसून तांगेल्या उलोवचें तूं कसं दिता हांव कसं घेता म्हणून एक संबंद वाडोवचे कितें जावन एक ताळमेळ म्हणटात ताका 50-50 कसं करूं जाता म्हणून सांगून तांकां आपोवन सुदारण जावन कसं एक वेवस्था करून घेवका दोनीचें तदनंतर समुद्र मथन करून घेया समुद्र मथना भितर अमकी सुरेख संगी येता त्यातून तुमी लढाई करू नका तांकां कसं जेवकात आनी तें पुराय काडा कडेक अमृत येता कसं म्हणून सांगून वांटू जबाबदार म्हाका तेन्ना हांव कसं म्हणून येवन करता म्हणून पळय ह्या सूचना परमात्मान सुरेखची तांकां ती सूचना दिली ते देखून परमात्मा देवालो प्रितीचो कृष्ण कथे भितर येतना आमकां सांगताच कसं पांडवानां हितार्थाय धर्म संस्थापनाय ज पांडवाल हिताक तरी जावन धर्म संस्थापन करचे तरी जावन परमात्मा येयलो दैत्यानां निधनाय ज दैत्यांक मारचे तरी जावन दैत्य म्हळ्यार दुष्ट खंयची की व्यवस्था आसा ती दूर करची तरी जावन शिश्टांक रक्षण करचे तरी जावन कौरवाणां विनाशाय तसन कौरवांक नाश करचे तरी जावन परमात्माला अवतार अशीं परमात्मान तांकां सांगून भेटयलें अशें शिकयल्यार तुमकां जाता तेन्ना एक विंदूर आनी एक सरपस एक बुट्टी भितर पडल्यात ते दोगूय त्या विंदराक सरप म्हळ्यार शत्रू हांगा देव आनी हे पुराय कोण असुर हे परस्पर शत्रू ते तेन्ना हो बुटी भितर आशिल्लो सरप विंदरा सांगता आमगेलें काम करून घेवका जाल्यार सुरेख एक पंचायतीक म्हणून बैसून उलोवचें परस्पर शत्रू जेवो त्या वेळार केलो उपरांत बैसून उलोवचें क्रम आसता हो सरप सांगता तूं भारी चंदू कितली चंद दांत तुगेले विंदरा सांगता कसं जाल्यार कुडक करून उडोवं तितलें सामर्थ्य तुगेलें दांतां आशिल्लें तितलें कोणा आसा बाल कितली चंद बाल हें अस्ती तारी तसल सोंडाळना तसल दिग बाल भारी चंद सूक्ष्म तुगेलें रूप ताजे खातीर जावन प्रथम खंयची एक आराधन करच्यो महागणपती ताणें तुका चॉयस केला हेंच वाहन जावका म्हणटना खंयची देवा पुजन करची की सुरेख तसल देवाला वाहन तूं तसल व्हड पुण्य तुका देवान दिला म्हणून हो विंदराक भारेक वगळस येता विंदराकय भारी खुश जाली ओह कसं न्हय पळय कडेक ताका तो सांगता तसल तुका हांवें मुगेल्या माथ्यार बसून घेवका देवा तसलें एक भाग्य तूं म्हाका दिलां म्हूण सांगून हो सगळो जी शेश बोड तुका करता मुगेल बोडार बैस तूं बोडार बैसून कसं करता म्हळ्यार ताका घेवन वयर तारी वता त्या बुट्टी येयलेक आनी ताका सांगता तूं एक काम करूं येता तुका बुट्टी लागीं आसा तुगेल्या दांतांत थंय एक वट्ट केल्या रे तुवें तशान तुवंय भायर वयचें तर हांवय भायर वयचें जाता देवान आमकां राखल्या वरीची आमगेलो जीव व्हरता हांव तुका कांय कसलें करचें म्हळ्यार प्रश्न न्हय पळय हें एक भाग्य देवान दिलेल्या वेळाचेर ही ऑपॉर्च्युनिटी म्हणटा यूज करून घे विंदरा वय म्हणून दिसलें विंदरान कसं केलें बुटये दाखून थंय वयर ताका एक वट्टो करून सुरू केलो आगेले दांत शार्प आसाची बुटये वट्टो जालो तो सरप पळयता हे वट्टो आतां म्हाका भायर वयचें सुलभ आसा तें पावता इतलो वट्टो पुरो म्हाका म्हणून धैर्य केलें ताणें हे वट्ट हें बिलां दाखून भायर वयचें म्हाका हो वट्ट पावता विंदरा धरलो आनी गिळून पडलो पोट्टा मेगेलें काम जालें म्हूण आनी वट्ट्यान तुलान भायर वचून बुटयेन दाखून वा भायर अशीं राक्षसांनी आनी परमात्मान देवान थंय वट्ट बैसून देवतान वट्ट बैसून एक मिटींग हें कसलें करका कसल तूं करका कसल तुका जावका निर्धार जाला समुद्र मथनाक वासुकी सर्पान येवका ताकाय निर्धार जाला असुरांनी तशींच देवांनी अंत भितर पुराजांनी सुरासुरांनी मंथन करक त्या वेळाचेर मंदरगिरी इत्यादी हाडचे खातीर जावन मंदरगिरी वचून घेवन येतना आमच्यान सामर्थ्य आसा म्हूण तसल ते हांगाची मस्त सामर्थ्य आशिल्लें गंधर्व इत्यादीक
म्हणटना देवता ताजे वयले यक्ष गंधर्व आदी काही बलिश्ट जावन आशिल्ले पुरे पर्वत आड वचून तांतू भितर मस्त जंतू गो पडले खंय हांच्यान जायना बाम म्हळ्यार मंदर पर्वताक एक शाप आशिल्लो तो रुद्राल शाप तसल ते रुद्राल शाप कशें म्हळ्यार तूं कमके अशें जावका कोणूय ताका आपडूक व्हरूंक ताका ना एक वर म्हणून इलें मंदरगिरीन म्हाका हांगा दाखोवन मुखार हल्लना अशें कोरका म्हण फुडें पुराय कशें आशिल्लें म्हळ्यार अत्यंत प्राचीन अंत भितर युगांतांनी पुराय पर्वतांक पक्के आशिल्लेच तांणी उबून वता आशिल्ले एकडे दाखोवन एकडे तसल्या वेळाचेर ताणें वचचें आनी खंयच्याय गांवांत तरी मध्यन तरी बसलो म्हण जाल्यार सगळ्यांची गांवां त्या पर्वता मुळान जाता आशिल्लेच ताजे तरी मस्त जनांनी नावें त्या वेळार तपस्वी लोकान देवाल्या प्रार्थना केली देवा तांकां कसं न्हय काडगा म्हण मागीर पुरे पर्वताचे पक्क पुरे म्हणून पर्वत तेच जाग्यार बैसतच जाले अशी ह्या मंदर पर्वताक थंय नकून कोणूय हल्लो जावच्या नज म्हळ्यार हाजेर कोणूय ताका उबारून ताका समान ना म्हणजे परिस्थितींचेर येवन मंदर पर्वत राबला कोण व्हरचें का आनी पुरे तुग पळय तेन्ना थंय गरुड देव देवालो वाहन पक्षी राजू तागेले फाटीर परमात्मो हे मंदरगिरी पर्वत दवरता पळया कोणूय वांच्यान म्हळ्यार शाप कोणाकय वांच्यान जायना हांगा गरुड ताका वाहून दाखयता मेजान येता तें म्हूण ईश्वरालो शाप खंय गेलो नावे वर खंय गेलो ईश्वरू आनी गरुडू समान एकल्याक ते तारतम्या भितर सांगलां तशें करून तागेलो शाप तागेलो वरू आख्ख कसं न्हय बाधक न्हय म्हणून दाखोवचें कितें जावन परमात्मान उबारून तागेलो फाटीर दवरलेलो तशें करून ईश्वराले खंयचेय एक निग्रह नावें तागेलें खंयचेय रुपान करतना निग्रह अनुग्रह म्हणटाच निग्रह जायत अनुग्रह जायत परमात्मा वयर खंयचेय ताजे परिणाम पडना परमात्मो साक्षात महालक्ष्मी तदनंतर ब्रह्म तशीच मुख्य प्राण रब्बून तदनंतर हांतू भितर येवची गरुडशेष रुद्रादिकांक आनी केन्नाय मंगलम मंगलम म्हणटाच मंगलम वेंकटेश्वरा मंगलम म्हण ते तुमी पळयल्यार तांतूं तारतम्य खंयचे देवाल नंतर खंयचे म्हण गरुडशेष रुद्रादिकांक म्हण आसा पळया गरुड सुरेख शेषू आनी रुद्र हे सगळेंची तिनी एक कॅटेगरीच एक हांतू भितर एक क्लास आतांचे चेडवां सांगचे जाल्यार स्टँडर्ड एकचे डिविजन विंगड तशें करून तेची एक कॅटेगरींत संचे अंतू भितर येवचे ते तसल ते पर्वताचेर दवरला तेदोळो दैवतांक पुरो जाणांक खुशी जालें काय आमी आनी ओरी येता कांय तोंदर ना सोडी म्हणून गरुडा सांगलें काय तूं सोडी आनी आपास आमी धरताची ताणें सोडलो आपास हे देवतांनी आनी पुराय वचून करतना आनी दोळे खेळोवच्या सुरू केला हांच्यान करूं जायनी आपास तो दवर तेन्ना परमात्मान पुनः येवन कसं केलें म्हळ्यार तागेले ते दोळ्या दृश्टीन जी हांगेलो आयास पुरो दूर केलो आनी हांकां जावका जाल्यार पळय अमृत येनी कसलें जावका जाल्यार औषधीय वेवस्था जायनी तुमकां मुखार येवचें तसलें अमृत म्हणून सांगलां जाल्यार परमात्मान अमृत नातिलेंची तागेले दोळ्यान हांकां पुरो जावका वेवस्था शुश्रूश दिवन हांकां राखल्या पण तेन्ना परमात्माल दृश्टी आमचेर पडल्यार अमृत समान जावन आशिल्लें आमगेलें जिवीत उद्धार जावच्या कारण त्या देखून वेंकटरमण देवस्थानांत आमी खंयची कितें देवस्थाना भितर भेट घेवची परमात्मा तुगेलो अनुग्रह तुगेले दृश्टी आमचेर पडो म्हूण त्या देखून सांगतात गतं पापम गतं दुःखम गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसंपत्ती पुण्योहम तव दर्शनात देवा पाप गेलें पुण्य वृद्धी जाता सर्व मेळटा तुगेलें म्हाका देवदर्शन जावका म्हूण त्या देखून ब्रह्ममान आरती करतना त्या देवाला की येद्रा वचून त्या तोंडाला वतना ती आरती वची तेन्ना मागीर देवा पूर्ण प्रमाणाचेर प्रतिम पळोवका म्हणच कितले केजांनी येद्रा राबताचे मागशीच्या पळोवच्या सोणाची जाल्यार येद्रा राबेल मनीस दोनूय दोळे तांपून गट्टी पांयपून राबला बा हाका येना वरलेल्यांक येना देवाक आरती जेतना दोळे सोण पळोवका उदार करून पळोवका तुमी तरी मना भितरय पळोवच जाल्यार भितर पळोवका वय केन्ना पळोवका आरती जाता तरी थंय मागशी येता तरी पळोवका देवा आरती जाता आशिल्ली म्हळ्यार उडगास करूका
मानस उपचारा भितर येतना देवा आरती जाऊची तू भितर पळोच कृष्ण अनुसंधान येतना संधाना कालाचरी कृष्ण सांगता सुयोधनाक पळय पांडव ते तांकां 5 कसं म्हणून एक ग्राम दी नामे एक ग्राम पुणे दी वांच्या कसं नाही तांकां एक व्यवस्था करून दी उपजीवना व्यवस्था दी म्हणून तेंतो सुयोधन दुर्योधन सांगता हे परमात्मा नारायणा कृष्ण तूं देव म्हणून म्हाका गोत आसा जाल्यार तूं तांकां दी म्हणून आतां भायर राबून सांगता म्हगेले भितर बिंबरूपक जावन आशिल्लो तो परमात्मा तो सांगता दिव नाका म्हणून तुमचे भितर येवन बसून सांगय म्हूण सुयोधन त्या देखून ताका सुयोधन म्हणून सांगून हें करचें कितले विचार पळयात ते दुर्योधन नंतर जालो तो तागेले वेवहार निमित्त ताका खंयचे की तागेले ते कर्मानुसारिणी ताणें केलेले कर्मान तो दुर्योधन जालो खंयचेय आवस बापूस आमकां वायट चेडो जावका म्हूण कोणेय मागना तशी धृतराष्ट्रान जायत नानातल्यारी गांधारीन जायत म्हगेले चेडो वायट जावका म्हूण मागिल्लें न्हय चांग चेडून जावका म्हणून मागिल्लें खंयचे आवस बापूसय मागना कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवति केन्नाय खंयचेय एक कुलकंटक जाल्ले चेडो जन्मा येनाची कुलकंटक आवसू जन्मा येना जाल्यार आवसूल मना बापसूल मनान तामगेले चेडोवान समृद्ध जावका म्हणलें आसूचें ते चेडोन करचें तसलें वायट गुणान करतना तो कुलकंटक जाल्लो पूत जावच्या पुरशिवाय आवसूलाचेर न्हय कुमाता न भवति केन्नाय असले आवस जन्मा येना म्हणून शास्त्र सांगता अशी हांगा विशेष रूपान करतना तंतय आमकां देव एकक विशय दाखयता कसलो हें अमृत येवचे फुडें ताणें सांगलां तशें करून अमृत येवचे फुडें सांगता म्हणून जाल्यार परमात्मा दृश्टीन तूं अमृत आसा अहंकार तो तत्तावळ मोडता म्हणटना परमात्मा अनुग्रह पावका जाल्यार आमगेलो अहंकार म्हणाल आसच्यानच मदोन्मत्त जावन आशिल्ली तसली ती हस्ती जन्म आयल्या एकडच्यान भुलोकाचेर सिसड जन्म आयल्या भारी तसल तें शास्त्रांत थंय ते रायाक जाल्यार आगेलो शाप आयला जाल्यार तितली शिकरार करतना तुका सिसड चाबुका ताजेर करतना तुका मेळका जाल्यार दुख्ख जावका तुगेलो कोण तुगेलो सहवास आसल्यार तुका तांकां खंयचेय रितीर हें करकाना तुका वांचोका म्हण जाल्यार परमात्माना वांचोतस तुका जावका म्हण एकडच्यान शापूय येयला सुरेखा देवालाल शापूय आसा वो 2 शाप ओट जाल्या हस्ती जावन जन्म आयला तशींची हस्ती वृत्तांत व्हड आसा आहा म्हणून तसलो गंधर्व वो एक दिवस हे उदकाचे सरोवराला येवन पावला यथेश्ट उदका पिता नाचता खेळता हें तें पुरें करता परमात्मान आमकां कितलें दिलां ताका आमी संतोश पावता ते संतोष पावनाशी अति सर्वत्र वर्जयेत चड करूं गेल्यार खंयचेय न्हय एक खंयचे कश्टार आमी पावताच त्या सरोवरा भितर पावला पिवका जाल्यार उदक पोट बरें पिल्ला थंय जावका जाल्यार एकड तेकड पुराय केलें ताजी रमणीय जावन आशिल्ले त्या जाग्यार आनी केळी ही म्हळ्यार एक क्रीडा जलक्रीड करूंक हो देंवता तेन्ना थंय भितर आशिल्ले सिसडीक एक डिस्टर्ब जाता परमात्माल संकल्प तो सिसड वता हे हस्तेचे पांया धरून ताणता ताका गजेंद्र मोक्ष म्हणून सांगता तशी हेकडच्यान सिसड ताणता तेकडच्यान हस्ती ताणता आहा म्हणून आनी हू म्हळें दोन गंधर्वाक परस्पर तांणी पूर्वजन्मा भितर अत्यंत एकच ते ओटूच दोगूय जाणाले मोक्ष जेवच्याक दोगूय जाणांक मोक्ष प्राप्त जावका तांगेलें आईलें खंयचे की जन्म आयिल्लें तसलें वेवस्थेचे कडेहंताचेर येवन राबल्याच हजारो वर्स 10,000 वर्स की सांगता हजारो वर्स तांगेलें तें युद्ध तशें जालें कसन बल पळया तांगेलें गंधर्वालें तपश्चर्य बलाचें एकडच्यान तो सलवना तेकडच्यान हो सलवना म्हणटना तांगेलें बलिश्टता तांगेलें आशिल्लें तसलें हें कितलें सामर्थ्य म्हण पळया गंधर्वा तितलें सामर्थ्य आसा म्हण जाल्यार यक्षा कितल्या सुका यक्षाक आसा म्हण जाल्यार विद्याधरांक कितल्या सुका विद्याधरां आसा म्हण जाल्यार थंय वैरी देवतांक तांकां कितल्या सुका ते देवतान तुले अग्रेसर जावन आशिल्लें इंद्र वरुण यम वायू हांकां कितल्या सुका पळया बलिश्ट 10,000 वर्स अशें युद्ध कर तितलें सामर्थ्य तेकडच्यान तो सलवना एकडच्यान हो सलवना हाकेक राखो का म्हणाल कितें हस्ती हस्तील सगळींची संतान येयलें हागेलो बल्ला धरता पांया धरता तेकडच्यान धरता सोंडाळेन धरता सगळे श्रृंखला म्हळ्यार बरी धरून वयर ताणचे खातीर मागची धरल्यान पळयताच
वा पाय सिरकल सिसडे तोंड अंदकून भायर या कडेक थंय आशिल्ली कमला फूल काणू स्तुती करून ती परमात्मा उडगास करता तेन्ना तापस नामक परमात्मा तीण ते एक प्राणी वर्गा भितर येवन आक्रंदन करून ती हस्ती म्हाका आपयता निज भृत्य भाषित मिगिलें खंयची एक व्यवस्थे प्रकार तिका अनुग्रह केला देवलान मुखार हे पर्यंत तुमी आसूचें ताका उपकार इत्यादी केलेल्यान तुमी भितर आसा तांकां एक मोशन जावं का म्हळ्यार कितें तरी गरुडाल वेग सोडी गरुडा सांगू लागले काय गरुडा तूं राब तुगेलें स्पीड पावना हांव वता म्हूण परमात्मान तागेलें धावंत रुपान करतना येवन तागेलें हातां आशिल्लें सुदर्शन चक्र सोडलें म्हूण सांगून भागवत उल्लेख करता केवल गजेंद्र मोक्ष भागवता भितर मात्र येयला म्हूण सांगून संकल्प करूं नकाच पद्मपुराण आसा स्कंदपुराण आसा भागवता आसा अशी परमात्माक हरी म्हूण सांगून ताका हें करतना प्रतीये कडेन ताजी वेवस्था कशें म्हूण दिल्या बृहन्नारदीय पुराणान जाल्यार तो सांगता परमात्मा तुवें अमके प्रकार येवन गजेंद्राक अनुग्रह केलो म्हणून तशें म्हाका तूं कसले अनुग्रह करना म्हणून प्रश्न करता अशी तो गजेंद्राक अनुग्रह केलो गजेंद्राक विशेष रुपान करतना थंय ते येवन सिसडिलें अंत भितर दाखोवन गळ्याक आगेलें सुदर्शन चक्र पडलां पांय सोंड थंय येयला ते परमात्मान हें केलां हांगा दृश्टांत कसो लेखू का आमगेल गर्व छेदन करचें कितें परमात्मान केलां जायत तशें जाल्यार खंयची की हस्तेन कमला फूल काण हे देवा म्हाका रक्षण करी म्हूण सांगून उडयलें कितें देवान परमात्मा येयलो हो पळया जाल्यार कांय करना तिलें सिसडीन कसो केलां सिसडीक तूं तरी दिवका जाल्यार ताका कसो दिलेलें ताका मोक्षाक सिसडील गळगात दवरून ताका न्हू मोक्ष दिलो हस्ते कसलें करनी मेल्लें सिसड तें मोक्ष जावच्या तूं कारण कसलें तेंची श्रीशंकरी भक्तीं हरिदासदास्यं प्रपन्न मंत्रार्थ दृढैकतिष्ठां गुरुस्मृतिं निर्मल बोधबुद्धिं प्रदेहि मातः परमं पदं श्रीः तें दासदास्यानुत्व दिलें दासान दासत्व दिलें कसल्याक परमात्मा स्तुती केलेली हस्तीन स्तुती परमात्माला हस्तीन केल्या जाल्यार हस्तील पांय धरलो कोणें तें मकर रुपी आशिल्लें हू म्हळ्यार हस्तील पांय धरलो ते देखून आमी पादोदकं भगवत प्रभुनाति सद्यः पांयाचे उद्दाक पिवन ब्राह्मणाक पांयार उद्दाक घालून तांगेल पांया उद्दाक पिवका नामे तांगेल पांया उद्दाक मस्तकाचेर पप्पडका म्हूण तशें जाल्यार परमात्माने निरंतर अनुग्रहाक पात्र जालेली ती गजराजू तागेल पांया उद्दाक खंयची की सलील तें ताणें उदकां भितर आसतना त्या पांयार पळोवन त्या पांयार दाखोवन तिका तरी मोक्ष मेळका जाल्यार कशी म्हण पळया गजेंद्राल पांयार पळयलें उद्दाक पादधुलीत आहा त्या देखून आमी स्वाम्याल चरणाचेर स्वामी निरंतर देवाल की स्वाम्याल आराधन करचें तांगेल गुरूल आराधन केलेलें तसल ते तांगेल ते चरण स्पर्श करचे की नामे ते चरण पादोदक इत्यादीक घालून तांतू भितर पादपूजा करचें ते मान्य ब्राह्मण वर्गाक भूसुराह म्हणून सांगना ब्राह्मणाक विप्रोग दर्शनाक क्षिप्रम क्षीयन्ते पापराशया सगळे बटमामाल एक समूह पळयल्यार पुरो तीन बटमामाक वयर बटमाम पळयल्यार पुरो तुमकां पुराय पाप निवृत्ती जाता दक्षिण दिवका तशें सर्व पाप निवृत्ती जावची कितें जावं विप्रोग दर्शनाक क्षिप्रम क्षीयन्ते पापराशया हें पुराय निवृत्ती जावच्याक तेजी बटमामालान तूं सांगताच कसलें विप्रश्री पादपंकजम साक्षात लक्ष्मी खंयचें मौल्य इत्यादीक आसता ते परमात्माले अनुग्रहाक पात्र जाले नित्य उपासन केलेले बटमामाल पांय दिवचे खंय तरी सांगताची खंय तरी करताची म्हूण सांगल्यार प्रेत मोक्ष जायना अशी मस्त कुटुंब बाधनी असल्यार प्रश्नार गेल्यार सांगताची तुमी द्वादश मुर्ती आराधन करा बडमामाक पाद्यपूजा इत्यादी करा तें उदक हाडू तुमगेलें तें प्रेतपिंडाचेर की नावे प्रेताचें पुराय केलें तसलें पापेन म्हूण आसा तांकां उद्धार करचें कितें तें घालका म्हूण घालताच तितलें ताका भूसुरा आहा म्हूण सांगलां ब्राह्मणाक भुंयचेर आशिल्लो देव म्हूण ब्राह्मण जन्म आयिल्लो खंय देखून
ब्राह्मणो अस्य मुखमासी परमात्माला तोंडान दुखून येयले आमी पुराय ब्राह्मणच सांगून घेताच गौड सारस्वत ब्राह्मणरो म्हणून कोरका जलाल करनाच नाकना दिले आमी करताच दिपावळी परबेंदू पुरा नाकना दिला आनी पुराय वचून कसकसाला भाजून गावचे कितें घेवन वताच धर्मशास्त्रांतील विषय तो शास्त्र रहित कर्म केन्नाय करूं नकाच शास्त्र सांगता आतां एक बापूय सांगता मेगेल पुता तूं कसलें कोरका म्हणना म्हाका तूं प्रितीन पळयला येंची पुरो हांव मरतरी तूं मेगेल श्राद्धय करचें नाका बारदिसय करचें नाका तें पुराय बटमामाक पोट भरचें कितें केलें तूं करूं नाका म्हणटाच शास्त्र ताका ओपना तो तुमगेलो आन जावन येयलो हे जन्मान तूं एका लाख मात्र केन्नाय जिवात्माक मस्त जन आन जावन गेल्याचे पुढे लक्षोपलक्ष जन्मा भितर आयल्यात तुमी आत्म घेवन खंयची एक देह दिला म्हळ्यार कुठले ताण सांगिल्ले मात्र इत्यर्थ नाही शास्त्रच ताण जन्मा येवका जाल्यार ताजे पुढे शास्त्रच शास्त्र विहितम कर्म करू शास्त्र विहित जावन आशिल्लें कर्म कोरका शास्त्र राहित्यना कोणें सांगून म्हाका ना मेगेल चेडवांक सुतक ना मेगेलान तूं अमकें काडचें तूं न्हय ताका सांगच्याक ताका सांगता जाल्यार ऑथेंटिकल अपौरुशेय पौरुशेय ग्रंथान सांगल्यार मात्र ताका वॅल्यू पौरुशेय अपौरुशेय म्हणून ग्रंथ सामका शास्त्रच शास्त्रांत तुका सांगता तें शास्त्र सांगिल्लें बद्द आनान सांगिल्लें आयकूं का हांवें आनान सांगिल्लें खंडीत आयकूं का खंयचें शास्त्राचे विरोध आशिल्लें आनान सांगिल्लें आयकूं का म्हूण न्हय नाका रे हांव संदी करनी चेडूं तुमी संदी कोरका म्हणना तेन्ना तूं संदी करनी नासल्यार त्या पापाक तूं वता चेडवान संदी करची करूं का कोण की देव धर्म इत्यादीक आचरण करता तें करूं का अशी ते देवलाल शापान करतना हांगा गजेंद्र मोक्ष इत्यादीक जाला गजेंद्र मोक्षा भितर आमी पळोवका जाल्यार कशें जालें खंयचेय गर्व जाल्यार हस्ती म्हळ्यार गर्वाचें संकेत ताजें गर्व म्हळां अहम म्हळ्यार तशें तें गर्व मोडता तशी खंयची की चरणारविंदांक परमात्माने पदकमलाचे अर्चन करता जाल्यार कोण की देवस्थाना आयला तो कसो की एक देवाल उपासन करता तुमच्यान साध्य आसल्यार ताका चांग करा ना ताका बाद दिवं नका खंयच्या रुपान तो परमात्माला सेवे येता म्हणून सांगूक साध्य चांग गौरव इत्यादीक दिवका जाल्यार तुमी कर्तव्य समगेलें आमी ब्राह्मण ब्रह्मयज्ञ देवर्षी आचार्य दर्पण दिल्या वरेची ब्राह्मणाक तांगेले धर्म नारद भक्ती सूत्र इत्यादीक सांगता युधिष्ठराक नारद सांगता त्या मान्य भीष्माचार्य युधिष्ठिरा सांगता कसं सांगता तुम कांय करूं जायनी बायल मनशांक मातृवर्गांक चेडवांक तांकां मुंजी जायनी बट मुंजी जावची प्राय दिल्या तसं करून ताका कर न्ही तसं करून ताण न्हू पळय सुका म्हणना 8 वर्स दाखून त्या चेडा मुंजी करनी म्हूण जाल्यार तुमी 16 वर्स जेवो 17 वर्स जेवो कांय तोंद ना ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणाल मंत्र म्हणा नारदान 5-6 वर्सां चेडाक ध्रुवा दिलेलो मंत्र तो ओम नमो भगवते वासुदेवाय परमात्मा पळया आनी ते केन्नाय म्हणून सूर करा म्हाका मुंज तर गायत्री म्हणचे बट म्हूण सांगून हांगा 32 वर्सां चल्लो वालडीक जायनी म्हाका मुंज जायनी बट माम त्या वेळार वालडीक एपुळ दिवच कोरया म्हण तूं गायत्री म्हणा शिरा बाका वय 12 मंत्र करी हाका करची कितें ना तशी जी गोपीचंदनां धारण करची कितें मुंजी जावका म्हणना केन्नाय गोपीचंदनां धारण करूं येता तव पाद धुली ही म्हणून सांगला परमात्माला धुळी ती मुंजे जन्म घालचे पुढे म्हणटवा वरची पुढे ते चेडा गोपचंदनां नाम करनाच्यो आमी उपदेश जाल्या नंतर तें केलें म्हणटा का तशी ना तसं करून गोपीचंदनां धारण जायता नाम हें पुरे नित्य ते देवालय गंधधारण इत्यादिका वरीत तसं करून परमशुद्ध जावका आमगेलें सचैल स्नानादी स्नान करूका अंतरबहिश्च सर्व भितरी भायरी परमात्मा समोर लेखुका आमी खंयचेय करतना जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी परमात्मान आमकां जन्म दिला हें भारत वर्षान जन्म दिला आमकां इतर खंय जाग्यार घालनी
आता पळया ते चैना वचून घाला पळया ना मनाक ना तेल दी ओढ कोळी विंदूर या त्या पुरा कसं खावच्या ना त्या पुरा खावचे तसं जाग होतं आमकां तसं न्हय आमकां देवान भार लायक आळसंद की बँड की असं पुरा कितली जाऊ कांग रांदे काय तितली जाता तसं जाग्यार आमकां देवान हांगा घाल्या कितलें सूख पळया त्या कडच्यान केन्ना पळयल्यार मारामारी गोंदळ जावचे गलाट आमगेले प्रांती पळया कितली थंड कितली शांत बसतेचे ना सांगितल्यार आमगेले इतले सुखच खंयचेय ना शुद्ध भूमी गलीचे ना आमगेले गांवांत पळया कल्मशरहित पिवच्या जाल्यार उदक आनी आमगेले मिनरल वेंगडाल वेळार आनी पुरा पळयतना सांगताचे तें हार्ड वॉटर घेय तसो करून ताका व्हड व्हड हें दवर काय म्हण आमगेलें बांयचें उदक आनी पिल्यार एका मनशाक कांय तोंदर जायना तसं देवान आमकां असलें व्हड सामर्थ्य दिलां भारत देशांत आमगेले गांव आमकां दिला तितलें मात्र बाय परमात्मा पुरे जन्म आयले कृष्णावतारस्य पुरो रामावतारू वामनावतारू परशुरामावतारू इत्यादी करून आमी हांगा सच परशुराम भूमी परशुरामाल सगळें चित्ताने अंतू भितरी तसल एक भुंयचे चिल्लरे तांतू भितर आमी सच देवान कसकसन करनी आमकां कितली सुलभ केलां पळया त्या भगीरथान तागेले मलगड्यांक उद्धार करचे खातीर जावन कितलीं वर्स तपश्चर्या कर त्या देवालय मागून त्या रुद्रदेवा राबोवन वयर दखून विष्णून दिलें तसलें गंगा रुद्रदेवान माथ्यार घेवन थंय दखून तो रशरंगा लागीं थंय दखून मुखारी जन्नुला येवन थंय दखून व्होळणो काशी हरिद्वार भंय ते पुराय जावन व्होळणे ती गंगा भार गमतेर येता आमगे पुरो हाडची कश्ट ना आमी वचून बुड्डून आयल्या पुरो हाडल कोण की हाडून दवरला आमकां तितलें लायक सुलभ केलां आमकां गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी कितली हें गोदावरी असल पुराय महानदी परमपावित्र आशिल्लें तसलें परमपावन क्षेत्र गेलें आनी तूं पुराय मध्य भितर आमी आसूच एकक एकक सगळींची नैंतले गेले एकक एकक काणी सांगता नेत्रावतीला गेल्यार सांगता ब्रह्माल त्या दोळ्या भितर दाखून आयली ती व्होळण आयली ताम्रपर्णी कावेरी कसं जालें असल पुण्य नदी पुण्यक्षेत्रां भितर आमी आसाची आमी कसलें हाडची खातीर कश्ट पावका म्हणना वचून बुड्डून आयल्या पुरो तुमी उडगास कर भागमंडला गेले तलकावेरी गेले थंय चमकलेची नेत्रावती चमकले थंय बुडले हांगा गंगा स्नान करून आयलें पळय कितली सुलभ केलां तांतूय अत्यंत सुलभ जावचे खातीर आमगेल्या स्वाम्यांनी हरिद्वारा भितर मठ केलो येया आमगेले गंगा स्नान करया उडगास करा वैव्या म्हणून आज हरिद्वारा भितर मठ जालो काशी भितर स्वाम्यान कार्यक्रम इत्यादी जाल्ले नंतर त्या वेळार आमगेले मलगडे हांगा दाखून हे हंत भितर 80s 90s भितर हांगा दाखून चमकलेले हजारो कटल्यान लोकांनी 1987 भितर व्यास मंदिर इनॉग्रेशन जाताना चमकलेले तदनंतर आमगेले समाज कितलें अभिवृद्धी जाल्लें म्हणून आलोचन करता 87 फुडले आमगेली परिस्थिती कशी आशिल्ली आर्थीक परिस्थितींत म्हणटन आमगेले मलगड्याले उद्देशान कितलीं घरांत कुटुंबां भितर पुराय जनान वचून गंगा स्नान करून थंय तें तर्पणगी इत्यादी कोरका जनान तें कर्तव्य केलें देखून सर्व पित्रांक एक पंथाक मोक्ष मेळ्ळो ताणें भारी संतोशार दिलें कसं दिलें आयु प्रजां धन विद्यां स्वर्गम मोक्षं सुखांच आयुष्य प्रजा विद्या बुद्धी सिद्धी हें पुराय आमकां पुराय मेळच्याक कारण जालें 1987 नंतर ताजे फुडें आशिल्ले मात्र दुड्ड आशिल्लो नाशिल्लें ना तांचें सामर्थ्य आशिल्लें तांणी कसं की 10 की 12 वर्सां एक मनशान वचून आनी येता आशिल्लो गंगे स्नान करचें मलगड्याक कितें पितृतर्पण करचें मलगड्याक कसं पावचें तर पावचें असली गंगा यमुना सरस्वती इत्यादीक न्हंय इत्यादीक आशिल्लें जाल्यार एक पुण्यक्षेत्र आमगेलें तें मात्र बाय तसल तें आमी सांगोयत परमात्मालांत भितर विशेष तपस्वी लोक वेदव्यासाला दाखून परंपरागत येवन त्या दुर्वासालांत दाखून ऋषी परंपरा प्रारंभ जालेली तसल्यान तूं आचार्य मध्वाचार्य आले नावे जयतीर्थाचार्य आले वासराज स्वामी आले तशींच पूर यतिवरेण्य
तसल ते विजयेंद्र तीर्थ स्वाम्याला मुखांतर आमगेल काशी मठ प्रारंभ जावन थंय देखून आमगेल सुधींद्र तीर्थ स्वामी पर्यंत सर्व एक पुण्य पावनीय परमाचार्यान बैसून सगळे त्या देवाक तांकां जाल्यार विशेष अनुग्रह केलो देव तो पुराय वेदव्यास मेळ्ळो नरसिंहान प्रत्यक्ष जालेले एकक स्वाम्याले कालगदी भितर पळयल्यार एकक काणी सांगता सगळे मंजेश्वर देवस्थान लुटून गेल्या वेळाचेर ते विभुदेंद्र स्वाम्यान राबून सगळे देवस्थान पुनरुज्जीवन केलें ते स्वाम्यान आमगेल्या देवाक वेंकटरमणा प्रतिश्ठ करून दिली विभुदेंद्रान अशी एकक एकक स्वाम्यांनी तांगेल ते देवाक आराधन करून पूजन करून दिलें तसलें विभुदेंद्र स्वाम्यांनी सुमतींद्र स्वाम्यांनी भुवनेंद्र स्वाम्यांनी वरदेंद्र स्वाम्यांनी सुकृतेंद्र स्वाम्यांनी सुधींद्र स्वाम्यांनी संयमींद्र स्वाम्यांनी अशी पुरे स्वाम्यान आराधन केलें देव आमकां येद्रा मेळटा गुरुपुरां गेल्या माधवेंद्र स्वाम्याला देखून तुमकां इतिहास काडयात सगळ्यांची विजयेंद्र स्वाम्याला देखून थंय देखून इतिहास काळ म्हणून जाल्यार तुमकां मुलकी गेल्यार मेळटा असले पुण्य तेजस्वी यतिपुंगवांनी आराधन केलें ते देव तसले एक विग्रह पळोवच्या मेळटा त्या देवा पूजन करूं मेळटा त्या देवाला सेवा करूं मेळटा कोणा दवरलां हें भाग्य इदु भाग्य इदु भाग्य इदु भाग्य वय्या तशें करून प्रती एक तीर्थक्षेत्रांत जायत प्रती एक आमगेल समाजाचें देवळ जायत प्रती एक आमगेलें स्वाम्यांनी आमकां करून दिलें तसलें खंयची उपासने वाट जायत कसलें एक आतां मलगड्यान हे मंगळूर महानगरींतूच पुण्य संपादन करा एक मास अधिक मासा पुराण सगळे समाजा खातीर उद्यापन तशीची सगळेच्या गांवां खातीर बरें जावं कामळ खातीर रथोत्सव देवाल विशेष नमुन्याचे उत्सव हे पुरो कोण हाडलें मलगड्यान करून दिलेली ती परंपरा तांतूं आमी भाग जायनातले आनी कोण जावका इतली सुलभ करून दिवन मलगड्यान जाल तितली देवधर्म करा तुमकां देवान अनुकूल कर काम हें पुराय इदु भाग्य इदु भाग्य इदु भाग्य वय्या विंगडाले आलोचना करका म्हणना परमात्मान आमकां दिलें तसली योग्यता त्या देखून भारत देशा भितर जाल्याच प्रती एक आमी सांगतना मलगड्यांनी संकल्प म्हणून सांगताच संकल्प म्हळ्यार संकल्प मानसंकर्म खंयचेय कर्म करतना आमी कसं करताचे म्हणून सांगून घेवचें त्या देखून सांगलां मलगड्यान भरत वर्षे भरतखंडे संयावर्ते नैमिषारण्ये दंडकारण्ये गौतमाश्रमे गोदावर्याः दक्षिणतीरे ब्रह्मणो सद्वतीय परार्धे श्रीश्वेद काणी सांगलेलें न्हय तें विचार करूं आमी खंय देखून आयलेची कशी येताची आमगेल्या मलगड्यान कसलें कश्ट आशिल्लें आज कितले सुलभेर आमकां देव मेळच्या जाता सांगचें तूं दंडकारण्या बेवका आशिल्ले देवा थंय देखून तुका मलगड्यान अमकें अमकें करूं काय हें म्हूण केलें आज आमी अमके जाग्यार परशुराम क्षेत्रार राबला तसो करून हांगा ज्यो करताच तें सगळें तुगेलें तें पुण्य तूं आमकां दिवं काम असले भरत भुमींत भरत वर्षा भितर आमी आसाच अशी देवता कर्म करतना आमगेले उडक आसूं मना भितर आमी अशीं हाडटा राबल्यार आमगेले अहंकार तत्व म्हळ्यार मोडटा मन परिशुद्ध जाता मना मेळका जाल्यार शांती मेळटा येन याता पितामहः तुवें कसं केलां हे नमुन्याचेर परिस्थिती राबच्याक तुगेल्या अन्नान केलेलो त्याग तुगेल्या खंय चड आसा तुगेल्या आज्यान केलेलो ताज्या एक मुष्टी चेडू आसा पिज्जान केलेलो ताज्या चड आसा खाली तांणी त्या काळांत मानताऱ्यांनी पडपानांनी दाडान खावन एक काश्टे हांगसून न्हेसून आज एकरकटल्यान जागे करून दवरल्याचे आम्याची वांटू करतना एककल्यान दादा एकरो बारबार एक करूं येता ह्या मनशा सम घर बांदी म्हूण सांगल्यार आनी फ्लॅट करतना 3 बेडरूम आनी 4 बेडरूमां वतना नांगसूर येता इतलें हांवें इतलें लक्ष कडल्यान दिवका म्हूण तशें जाल्यार त्या मानताऱ्यान पाप ताका अंगोटी छाप कसलें शिकयलें ना कांय ना पडपान दडान घाललें आनी घरा कडेन सागवळ्यांनी पळयलें तागेलो धर्म कितें आशिल्लो ताजेर तें आयिल्लें आमगेलें तातूंत कसलें ना अशी आमी एक विचार करता खंयचे गरण्या भितर आम जाला कसलें देवान आमकां एक नमुने योग्यता दिल्या त्या वेळाचेर हें मेळ्ळें म्हगेलें भाग्य इदु भाग्य इदु भाग्य इदु भाग्य वय्या खंयचेय वेळाचेर तुमी ताजें कालहरण करूं नाकाच तो कालाचे पूर्ण प्रमाणाचेर ताजेर
आमी उपयोगू आमी स्वीकार करता जाल्यार आमगेलें कर्तव्य आसा. कर्तव्य स्मर्तव्य स्मृती भितर हाडका हांव करता जाल्यार ड्युटीज कसले म्हूण हांव कसलं काम करता हांव खंयची रिती काम करता ताजेन करतना देवाल प्रिती म्हाका मेळका. प्रिती देवाल सेवेन मेळची. निरंतर तुमी देवाल सेवा करता 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 आसतना देवाक तुमगेले वयर प्रिती येवची. हांवें तुमकां तेंची कामां रिपीट करता करता आसतनाची देवा वयर प्रिती तुमकां चड जावची. तसलो परमात्मा कर्शयती इति कृष्णः. कर्शयती म्हळ्यार तागे लागीं एक अयस्कांतीय कांतीय शक्ती म्हणटात. मॅग्नेट म्हणटा न्हय ते मॅग्नेट खंयची की लोह तांडून घेता. कांतीय शक्ती म्हळ्यार थंय दाखून तांडून घेवची शक्ती भितर घेवची शक्ती. तसली ती भितर घेवची शक्ती ती परमात्मान आमकां दिवची. परमात्मान आमकां भितर घेवका. तसं करून देवस्थाना येवन गलाट करतले ना म्हाका पान मेळ्ळी म्हाका तें सुरयतच दिवका बेगेल सेवा अशेंच करका म्हूण कोणें उलयतलें आनी सुरयेक आलोचना करका. ಇದು ನಿನ್ನ ಮನೆ ಅಲ್ಲ, ಇದು ದೇವರ ಮನೆ. कोणें येवन मुगेले घरला येवन गलाट केला हांव ताका सोडता सोडचें जाता म्हणटना तूं येवन हांगा कसलें त्या विशयां तूं उच्चय स्वर आहा व्हड्डो स्वरान उलोवचें. नावें आनेकल्या काही निंद करचें. देवळांक कोण की येता तांकां तमाश करचें हें तें पुराय करचें करूं नज. तें परमात्माक सह्य न्हय. असह्य तें परमात्माक. अशी परमात्मा विशेष अनुग्रह प्राप्त जावका जाल्यार कितें तरी जावन ताका सांगचें श्रीशांगरी भक्ती तातूं परमात्माले कोण की तो सेवक आसा परमात्माल दासानुदास्य म्हाका दी. तसले कडेन ಕೆಲವು गोपिका स्त्री परमात्मा तांगेल्या देखून चुकून पडता बत्त तो अदृश्य जाला ಈಗೆಲ್ಲ ಅಹಂಕಾರ ಆಗದಿರಿ पडतना रडता काय रोध आहा सराग आहा कशी रागबद्ध घेवन रडता गे. भागवत सांगता छंद सांगता म्हळ्यार तो राग येवका जाल्यार तांकां थंय भितर प्रीत आसा. हांव चुकली ना मेगेली तेन्ना ते मनाक पश्चाताप कसो जालें म्हळ्यार मेगिली चुकी हांवें करून घेतली ही म्हूण. परमात्मान मिगेला केदोळ पर्यंत आसा तेदोळ तर तो मिगेला आनंद आशिल्लो तो आनंद मिगेला हातां भितर देखून चुकलो ताका हांव कारणीभूत जालो. तशी केवल तो परमात्मा कृष्णान तांगेल खतीर जावन येयलो म्हूण न्हय ताजी मागशी तांगेल लक्षोपलक्ष वर्सांचे तपश्चर्य आसा. कठीण तपस आसा कठीण व्रत आसा ताजे खातीर जावन परमात्मान तांणी मागील तें दिवचे खातीर जावन हे पुराय अप्सरसा गंधर्व इत्यादीक जावन जन्मा येयले. तसं करून आमी त्या जाग्यार वचूं का ना आमी तसले ते मोक्ष इत्यादीक पावका ताका सुलभ उपाय मला कडेन सांगिल्लो वो मासांत येदें जाल्यार तुमी स्नान संध्यावंदन ना असले उपासना इत्यादीक तुमी करता राबोगा. हें व्रत जप तप अनुश्ठान ताजे खातीर आसूचें. ब्राह्मण्य म्हळें दान दिवच्याक दान घेवच्याक अध्ययन अध्यापन शिकोवचे खातीर जावन शिकचे खातीर जावन यज्ञ करच्याक यज्ञ करोवच्याक अशी षटकर्मी म्हूण सांगलां. क्षात्र हा अनेक वर्ग आसा क्षत्रिय आलो तांकां दान मात्र दिवचे अधिकार तशी जी तांकां शिकचे अधिकार अध्ययन करचें अध्यापन आनेकले शिकोवच ना तशी जी तांकां यज्ञ करोवचे अधिकार आसा यज्ञ करचे अधिकार ना. अशें यज्ञ तांणी बडमामा आपोवन काण घेवन करचो कोणा लागीं चांग शिकचें तशी जी योग्यता अनुसार पळोवन तांकां दान दिवचें. तांणी त्रिकर्मी आमी षटकर्मी आमची जबाबदारी दिल्या. जाल्यार क्षत्रियांनी क्षतः त्रि क्षत म्हळ्यार घायो त्रायते आमकां तोंदरी जायना अशी बाह्य देशाच्यान वयर आमगेले वयर आक्रमण करना अशी कोण की देवधर्म इत्यादी करता तांकां संरक्षण करचें तशें नावें गांवां भितर आशिल्लें मात्रवर्गांक तांकां पुराय रक्षण दिवचे खातीर जावन तांणी क्षत्रियान सुका म्हूण सांगलां. त्रायते रक्षण करूं कोणाक क्षत क्षत म्हळ्यार घाय जालेल्यांक कोणाकय दुख्ख जायना अशें संरक्षण करता जाल्यार जबाबदार तांगेली.
क्षत्रियाले ब्राह्मणाला नाही. ब्राह्मणान तांणी तरी गट्टे असायची, तांणी तरी समज म्हणून जाल्यार रे तुम्ही बैसून जप तप अनुष्ठान करून तुमगेले कसं करू का त्या देखून सांगचें. सगळेचे देवालय स्वस्ति प्रजाभ्य परिपालयन्ताम, प्रजापालन करताल राया जाल्यार चांग मागचे ब्राह्मणान. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजस्य गुरुर्गरीयान नत्वस्य मोस्य भ्यतिककुतोन्यः. तागेला के परमात्मा उत्तम जालाल विंगड कोणाचा कोणाला मागू का. सर्वस्व दिवचे अधिकार असो परमात्माक नारायणाक. आमी लागला लक्ष्मी 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 म्हणून लक्ष्मीन वचू का जाल्यार परमात्माला सांगचें. खंयचे बायल एक बामणान ऑर्डर करना तिला अन्याय करल्या वचून तूं वंटी बोरून यो नावे थंय वचून यो हांगा वचून यो म्हणून बामणाले परमिशन ना तिला वचा साध्यच की आयला तेगेले उठरा बुजत की मुगेरी लक्ष्मी वचना परमात्मा विरोध जावन परमात्मान यस तूं वच तांगेले घराक तांकां अभिवृद्धी करी तांगेल्यागी तांगेले ट्रेजरी भितर दुड्ड बरी तांगेले धान्य तूं बरें जावन राबू का म्हणून सांगून पेटयला मात्र नारले एक क्षणारा बनादी. असल बली चक्रवर्तीला ते कोण निसरल्या ती ना येता बाय बाय म्हणा. असले पुरे आम्ही कोरका जलन कर्तव्य करना शिराबल्यार म्हाका एक मेगेले का आत्मीय एक मनशान सांगलें कसलें जावं का म्हणना फुडें पुरो वडोड आनी पुराय वयल्यान सांगचें आशिल्लें काय तूं गेला का सिवील व्याज्य पडो म्हणून ताजें तितलें व्हड छाप. आतां कसलें ना ताज्याक एक व्हड एक खंयचेय एक हें म्हणटाच तातावळ तें रक्ता कसं एक हें आसा काय तशें रक्त शुद्धीकरणाचें तातावळ वचून ब्लड तुगेलें तें पुरो क्युरिफाय करता जालें व्हड एक शुश्रूषा सुरेख एक म्हयन्याक नंतर 15 दिवस येता मागीर 7 दिवस येता मागीर 2-3 दिवस येता डायालिसीस कळना. तसलें एक न्हू मने रोग जो तसलें कसलें येवचें नावे अर्बुद आहा कॅन्सर इत्यादी घेवचें हें एक सान एक भितर गेल्या पुरो. कितलें लक्ष कटल्यान न्ही कोटी कटल्यान कोट्याधिपती मनीसू स्वल्प काल भितर लक्षाधिपती जाता. परमात्माला मागू का आमी आरोग्य परमात्माले मालगड्यान सेवेन करतना आमकां मेळका जालें कसं नाही म्हळ्यार आमकां आरोग्य ते देखून देवाला मागचें देवा सांग आरोग्य दी देवा. परमात्माला अनुग्रह म्हणून जाल्यार तेंची तीर्थ घेतना सांगचें औषधम जान्नवी तोयम वैद्यो नारायणो हरिः. तीर्थ घेतना कितली जाणांनी एकडे तेकडे पळोवचें आसा बट मामान दिलें तीर्थ न्हू तो नेल्यार सोडता पिना थंय पुरो पाडयता थंय पाडोवन वता म्हळ्यार हाका हायजिनीक वॉटर पिवका म्हळ्यार पिचें हायजिनीक न्हय मिनरल वॉटर घरकडे पुराय वो बिस्लेरी बाटली पिता. तशें करून बडमामान दिलें सालिग्राम तिला वारी म्हणून सांगलां सालिग्राम शिलेचेर पडलें तसलें तें तीर्थ तें ताका तितलें मोलस तुमकां तरी घेवचें ना घेवं नाका पांय पडा पुरो जे घेवन नेल्यार सणू ताका अपमान केलें ताज्या तितलें पाप चड खंयचें ना. मस्त कडेन पळयता आमी आतां हांगा व्हड रथोत्सव इत्यादीक जाता पुराय कलशांत 22 कलशांत पुरो नांव पुरो भरताच उद्दा आनी आसता 7 की 8 दिवस नंतर एक पूत येना तें उद्दा पिवचें आनी व्हरूंक ते थंय लोळता. फुडें हांगा किन्या ताणी नांव आनी वचचें आशिल्लें वकले ते अशें आनी गेले किन्यान जेताच नावका स्वामी तें तीर्थ नावका म्हण अशें असलें एक विशेश गजाल म्हळ्यार तें कोणाक ताजे अनुभव आसा कोणाक ताजें तें गोडसाण तांकां मेळ्या ती खंडीत तांकां ती मेळटा. तशींच कोंचाडीकार एकले तशिलो केन्नाय ताणें तें देवाल यज्ञाचें भस्म हुत भस्म स्वामी म्हाका दिवका म्हगेले वखदांत तें घालूं आसा मस्त जनांक तें वखद पावता आमगेले वेंकटरमण ताका अनुग्रह करता कशींच रक्षण केल्या तागेली ती धन्वंतरी गुळी वत तशी. तशी प्रती एक हाजी मागशी तांगेली ती श्रद्धा आसा तांगेली भक्ती आसा. खंयचेय मनशान हांव करता म्हणून सांगल्यार तो अहंकार देवा मोडच्याक 1 मिनीट 1 सेकंड भितर देवान कैद करी अशी सगळींची हांत भितरी अहंकार तत्व खंयचेय व्रतां भितर तागेले ते अहंकार येवच्या ना. कारण कशें म्हळ्यार हांव 30 दिवस बडमाम सकाळीं पलपले 4 घंट्या उठायल्या तशें करून सकाळीं थंडू तांदळां नित्या चितली मळां हांव एक अध्याय वाजयता आशिल्ली हांव नित्य मेघलांगा घरकडेक दिव दवरला तो वाडवनाचे पळयला तुपान जळयला
वा छांग गायची तूप हाणे दिला ताजे न करतना कळलें हें पुरा केलो जनान सांगच्यास हांव वय म्हण आयकूच तेन्ना तो अहंकार तांत भितर दाखोव नकाच परमात्मान मिगेलकरान तें करून घेतलां म्हाका तें भाग्य देवान ह्या वर दिलें तशी शार्वरी म्हळ्यार एक केन्नाय संतोश जावन आशिल्लें तसलें वातावरण निर्माण करता जालें अरी आमगेले शत्रू दूर करता जालें शवर्स म्हणटाचे आमी केन्नाय ब्लेसिंग्साचे शवर्स आमगेले वयर केन्नाय येवता जालें ब्लेसिंग्स म्हणटाचे शवर टू ब्लेसिंग्स अशी असल रुपान करतना जगत्यांत ह्या नमुन्याची महामारी आसल्यार देवान आरोग्य दिवचे खातीर मिगेल सौमंगल्य सौभाग्य म्हाका देवान डेवलप करचे खातीर जावन देवान मिगेले हे वर्स हे म्हयन्यांत मिगेलकरान ही सेव काडून घेतली नव्हे म्हणून तसल तरी विचार केल्यार आमगेलो अहंकार आमगेल्या देखून दूर वता देवान आमगे एक वर्स तूं हे येवची कची की अधिक मास आसा तो सगळोच तरी आमी चंदार केलो ना हांवें देवान आमगेले 15 दीस आमगेलकरान करूंक घेतलें 7 दीस करूंक घेतलें म्हाका मस्त दिवस करूं जाय न्ही मागीर एक दिवस पूण हांव तो चंदार केलो ना एकूय दिवस जाय न्ही केवल हे अंत भितरी खंयची की स्नान संध्या वंदन जावन देवाक हांव एक प्रितीन एक दिवो लायलो हे देवान म्हगेले स्विकार करूं देवा मुखा वयले अंत भितरी आनीक चड जे धर्मकर्म करतस देवा तूं अनुग्रह कोरका म्हूण सांगून तितलें लायल्यार पुरो देवाक तें पावता भक्तीन तशी एक भक्ती आमगेले जागृत जावका भक्तीन कोरका निस्वार्थपणान कोरका स्वार्थ राहित्य जावका म्हणत तसल कितें जावन सांगताची अहंकार इत्यादीक सोडका म्हणत तसलें एपिसोड्स आयचे उरलेले विशय पांय पळोवया म्हणटात तुम सर्वांक पुनः वंदना